सर्वांना जय भीम। आज मी तुमच्यासमोर लोकशाहीर, लोककवी, ज्याच्या लेखणीची धार प्रत्येकाच्या मनावर जाईल व आंबेडकर चळवळ ही उज्ज्वल ठेवली असे कवी वामनदादा कर्डक यांची एक कविता बोलतो। भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते। वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिल्लाचे सारेच चोख असते। वर्तन तुझ्या पिल्लाचे सारेच चोख। सद्भाव एकतेचे मनी अंतरात असते, तुटले कोणी नसते सारेच एक असते। बघा, या कवितेमध्ये वामनदादा कर्डकांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे ते तुमच्या सांगतो की भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते, याचा अर्थ भीमा जर तुझ्या मताची जर 5 लोक असते तर त्यांच्या बोलण्यात भीम असता आणि त्यांच्या कृतीमधून भी बाबासाहेबांचे विचार असते। बाबासाहेबांतून आलेले विचार हे एका प्रकारे अन्यायावर मात करणारे असते। सद्भाव एकतेचे जर त्यांच्या मनी असते, म्हणजे बघा, सद्भावना जर त्यांच्यामध्ये एकतेची असती तर समाज हा तुटला नसता, समाज हा एकीमध्ये राहिला असता, असा संदेश वामनदादा कर्डक आपल्या कवितेतून देतात। जय भीम।